नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं SL लोणकर यूट्यूब चॅनलमध्ये. डाळिंबाची माहिती आपल्याला वेळोवेळी आपण देत असतो. आता आपण एका बावड्यामध्ये एक शेतकरी येतं, हायवेच्या कडेलाच बाग आहे. मला माहीत नाही शेतकऱ्यांचं नाव काय आहे, पण शेतकरी नाही तिथे. आपण सहज थांबलो होतो इथं. आपण बघताय ही बाग डिसेंबर एंडला धरलेली. प्रचंड थ्रिप्स आहे. थ्रिप्समुळं पाला बारीक पडला आहे आणि कळीव पण आपल्याला थ्रिप्स दिसते, कळीव वाकडी झाली. आता ज्यावेळेस आपण हिवाळ्यात बाग धरतो त्यावेळेस रस शोषणाऱ्या किडींचा जास्त अटॅक होतो. तर आपण बघतोय असे थ्रिप्सनी बऱ्याच कळीला चाटलेले आहे. तर ज्यावेळेस हिवाळ्यात बाग धरायची असते तेव्हा बागेच्या ज्यावेळेस छाटणी होती तेव्हापासून हे थ्रिप्स, मावा, तुडतुडे ह्याची औषधी घ्यायला लागते. असं कळीचा कलर पण बदलतो. बघताय आपण माव्यानी कळ्या वाकडे झालेले आहेत. सगळं कलर पण बदलला आहे कळ्यांचा. काळू की नाही असं पिवळा कलर येतो आहे कळ्यांना. हिरवट कलर जिथं दिसतोय तिथं चाटलेलंच आहे. आपण बघतोय कळ्यांचा कलर कसा बदलला आहे. काय काय कळ्या तर थेट वाकडेच होते. तुम्हाला मी एक दाखवतो. हे बघा कशी वाकडी झाली कळे. हे सगळं थ्रिपची कामाला आहे. कंट्रोलसाठी ज्यावेळेस बाग छाटतो तेव्हापासून आपण इमिडाक्लोप्रिड शिवाय मॅटरायझम, जैविक कीटकनाशक थ्रिपसाठी हे वापरायला लागतं. त्यामुळे इथ्रेलमध्ये पण वापरायला लागतं. त्यानंतर ज्यावेळेस चौकी तयार व्हायला लागते, बाग फुटून येते, तेव्हापासून जर 4-4, 5-5 दिवसाला थ्रिपची औषधे घ्यायला लागतात. तर कळी चाटली जात नाही. आता प्रचंड मोठं नुकसान होतं. आता ही डिसेंबर एंडची बाग आहे. आता अजून बऱ्याचशा नरकळीच आहे आणि शटिंग पण फार काही एवढं दिसत नाही आहे. जुनी झाड आहे, बहुधा 5व्या-6व्या बहाराची असेल. बेनिया पण चांगलं काम करतं कळीसाठी. शेतकऱ्यांना जेव्हा बागा धरायच्या हिवाळ्यामध्ये, आंबे बहाराची बाग आहे, त्यावेळेस थ्रिप्स जपणं, थ्रिप्ससाठी काळजी घेणं खूप महत्त्वाचं राहतं. थ्रिप्सची काळजी नाही घेतली तर जवळजवळ 50% नुकसान होतं पिकांचं. येणारी मादी जी आहे ती उशिरा निघते, त्यामुळे शेतकरी कंटाळून थ्रिपची औषधे घेत नाही. आणि थ्रिपची औषधं सगळ्यात महागडी असतात. बुरशीनाशकापेक्षा कीटकनाशक जे थ्रिपसाठी असतात ते महाग असतात. त्यामुळे थ्रिप्स जपणं खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकऱ्यांना विनंती की बागेमध्ये ज्यावेळेस कळीच्या स्टेजला बाग असते तेव्हा थ्रिपसाठी खूप काळजी घ्या. बुरशीनाशक 8 दिवसाला एक झाला तर स्प्रे तरी चालतो, पण थ्रिपची 4-4 दिवसालाच औषध घ्यायला लागतं. आणि राहिला प्रश्न नराचा, त्यासाठी बागेचं हार्वेस्टिंग झालं की तुम्ही NPKचे जे डोस आहेत ते दिले पाहिजेत. त्यामुळं नत्र गुणसूत्राचं प्रमाण जे आहे ते मेंटेन राहतं आणि नरकळी जास्त येत नाही. पाण्याचं नियोजन करायला लागतं, म्हणजे पाला पण मोठा पडतो, बाग तगारत नाही आणि थ्रिप्स पण येत नाहीत. बाग धरल्यानंतर नत्र देऊ नका कळीच्या टायमात, नाहीतर मग थ्रिप्स आणि रस वाचणारे कीटकांचं कंट्रोल करणं खूप अवघड होऊन जातं.
या बागेत जास्त नराचंच प्रमाण आहे. आणि ही जी तुम्हाला वाळलेली काटा दिसतोय, काडी दिसते, हे सगळं इथ्रेलचं प्रमाण 2.5 ते 3 मिलीनी घेतलं असणार किंवा डबल इथ्रेल घेतलं असणार. त्यामुळे हे बघतोय आपण सगळं काटा जाळलेला आहे बराचसा. इथ्रेलचं प्रमाण 1 ते 1.5 मिलीच्या पुढं जायला नाही पाहिजे. आणि इथ्रेल शक्यतो चांगल्या कंपनीचं घ्या, ब्रँडेड कंपनीचं घ्या. ते इथ्रेल काम करत नाही. आणि डबल इथ्रेल फवारण्यापेक्षा एकदाच इथ्रेल फवारताना चांगल्या कंपनीचं घ्या. नाही तर बघा तुम्ही असा काटा जळून गेला या बागेचा. कित्येक ठिकाणी संपूर्ण काट्याचं नुकसान झालेलं आहे. थ्रिपच्या अटॅकनी कळी पण गळती, बारीक गुंजा पण गळतात. त्यामुळं कीटकनाशक व्यवस्थित वापरा, चांगल्या कंपनीची वापरा आणि थ्रिप्स हटवा. धन्यवाद.